एपिसोडमध्ये पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध हे इयत्ता 9वीचं गणित 2चं पहिलं प्रकरण पूर्ण केलं. आज आपण गणित 2चंच इयत्ता 9वीचं दुसरं प्रकरण सुरू करूया. या दुसऱ्या प्रकरणाचं जे नाव आहे ते आहे समांतर रेषा. पहा, या समांतर रेषाविषयी आपण इयत्ता 8वी मध्ये बरंच काही शिकलेलं आहोत. त्या 8वीतील काही भागाचं रिव्हिजन म्हणजेच या प्रकरणाचं बेसिक थोडंफार आपण रिपीट घेऊ इयत्ता 8वीचं, की जे या प्रकरणासाठी आवश्यक आहे. प्रकरणाचं बेसिक पहा, आपण इयत्ता 8वीला शिकलेलो आहोत की दोन रेषांना जर एक छेदिका छेदत असेल, ह्या दोन रेषा आहेत, रेषा यल आणि रेषा यम, यांना ही रेषा पी ही एक छेदिका छेदून राहिली. या दोन भिन्न पॉइंट मध्ये दोन रेषांना छेदिका पी छेदल्यामुळे इथे जे कोन तयार होतात ते एकूण 8 कोन तयार होतात. म्हणजेच दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे एकूण कोन किती राहतात? 8. तर हे जे 8 कोन आहे, या 8 कोनांमध्ये हा कोन ए, कोन बी, कोन सी, कोन डी, कोन ई, कोन एफ, कोन जी आणि कोन एच, या पद्धतीने आपण नावे देऊ. या ए कोनाचं नाव, हा कोन जो आहे हा ए आहे, इकडचा बी कोन, हा सी कोन, हा डी कोन आणि हा बी कोन. या पद्धतीने या एका बिंदूवर 4 कोन आणि दुसऱ्या बिंदूवर हे 4 कोन तयार झाले. यामध्ये आपण इयत्ता 8वीला शिकलेलो आहोत की ह्या ज्या कोनांच्या जोड्या तयार होतात यामध्ये संगत कोनांच्या जोड्या, तर कोन ए आणि कोन ई, कोन ए आणि कोन ई हे संगत कोनाची एक जोडी आहे. कोन ए आणि कोन ई हे संगत कोनांची जोडी. त्यानंतर दुसरी संगत कोनांची जोडी पहा, कोन डी आणि कोन एच, कोन डी आणि कोन एच ही देखील संगत कोनांची जोडी आहे. नंबर 3, कोन बी आणि कोन एफ, कोन बी आणि कोन एफ ही देखील संगत कोनांची जोडी. कोन सी आणि कोन जी, कोन सी आणि कोन जी ही देखील काय आहे? संगत कोनांची जोडी. म्हणजेच दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनाच्या एकूण 4 जोड्या तयार होतात. तर ह्या 4 जोड्या म्हणजे संगत कोन. संगत कोन कसे ओळखायचे पहा, या दोन रेषांच्या एकाच बाजूने ए आणि ई चा विचार करू आपण. कोन ए आणि कोन ई चा विचार करू. रेषा यल आणि रेषा यम यांची पी छेदिका आहे. या दोन्ही रेषांच्या वरच्या बाजूला हा ए आणि ई कोन आहे. छेदिकेच्या एकाच बाजूला आहे, छेदिकेच्या एकाच अंगास दोन्ही रेषांच्या एकाच बाजूला वरच्या बाजूला कोन ए आणि कोन ई हे जे कोन आहेत, अशा प्रकारच्या दोन कोनांना संगत कोन म्हणतात. कोन डी आणि कोन एच या दोन रेषा यल आणि यमच्या खालच्या बाजूला, यलच्याही खालच्या बाजूला, यमच्याही खालच्या बाजूला छेदिकेच्या एकाच अंगास हे जे दोन कोन आहेत डी आणि एच,
हे देखील परस्परांचे संगत कोन आहेत. तसंच छेदिकेच्या इकडच्या बाजूने विचार करू, कोन बी आणि कोन एफ, कोन सी आणि कोन जी. ह्या ज्या चार जोड्या तयार झाल्या, ह्या चार संगत कोनांच्या जोड्या, याला म्हणतात संगत कोनांच्या जोड्या. त्यानंतर आपण पाहू युत्क्रम कोन. युत्क्रम कोन. आता युत्क्रम कोनामध्ये आंतरयुत्क्रम कोन, आंतरयुत्क्रम कोन. तर आंतरयुत्क्रम कोनाच्या दोन जोड्या तयार होतात आणि दुसरा भाग आहे युत्क्रम कोनाचा बाह्य युत्क्रम कोन, याच्या देखील दोन जोड्या तयार होतात. तर आंतरयुत्क्रम कोनाच्या कोणत्या जोड्या आहेत ते पाहू. रेषा यल आणि रेषा यम, छेदिका कोणती आहे पी. या छेदिकेच्या विरुद्ध अंगास हा कोन डी आणि कोन एफ, छेदिकेच्या विरुद्ध अंगास वरती आणि खाली या दोन रेषांच्या मध्ये हे जे दोन कोन तयार झाले, कोन डी आणि कोन एफ, हे आहेत युत्क्रम कोन. हे या दोन रेषांच्या मध्ये तयार झाले म्हणून या कोनाला आंतरयुत्क्रम कोन म्हणतात. छेदिकेच्या विरुद्ध अंगास दोन रेषांच्या मध्ये, या रेषांच्या मध्ये तयार झाला की नाही हा डी कोन आणि एफ कोन. हे पहा कोन डी आणि हा कोन एफ. छेदिकेच्या विरुद्ध अंगाला आहे, हा डी कोन डाव्या बाजूला आहे तर एफ कोन उजव्या बाजूला आहे, वरती आणि खाली दोन रेषांच्या मध्ये. अशा प्रकारची जी जोडी आहे या कोनाच्या जोडीला आंतरयुत्क्रम कोन म्हणतात. म्हणजेच कोन डी आणि कोन एफ, कोन डी आणि कोन एफ ही जोडी आंतरयुत्क्रम कोनाची जोडी आहे. नंबर 2, आणखी मग याच पद्धतीने दुसरी जोडी कोणती तयार होईल पहा. कोन सी आणि कोन ई या दोन्ही रेषांच्या मध्ये छेदिकेच्या विरुद्ध अंगास वरती आणि खाली ही छेदिका पी, याच्या उजव्या बाजूने हा कोन तयार झाला सी आणि डाव्या बाजूने हा कोन तयार झाला ई. छेदिकेच्या विरुद्ध अंगास दोन रेषांच्या मध्ये हे आहेत आंतरयुत्क्रम कोन. म्हणजेच कोन सी आणि कोन ई ही जोडी देखील आंतरयुत्क्रम कोनाची जोडी आहे. आता बाह्य युत्क्रम कोन पाहू आपण. बाह्य युत्क्रम कोन. बाह्य युत्क्रम कोनाच्या देखील दोन जोड्या पहा कोणत्या. हा कोन ए आणि कोन जी छेदिकेच्या विरुद्ध अंगास या दोन्ही रेषांच्या बाहेर, म्हणजे आतमध्ये नाही तर बाह्य बाजूने, रेषा यल चा हा कोन ए, हा बाहेरचा भाग आहे रेषा यल चा, छेदिकेची डावी साईड, आणि रेषा यम चा हा इकडचा बाहेरचा भाग आहे या छेदिकेची उजवी साईड, हा कोन जी. कोन ए आणि कोन जी छेदिका पी च्या विरुद्ध अंगास दोन्ही रेषांच्या बाहेरच्या बाजूने ही जी कोनांची जोडी तयार झाली ए आणि जी, या जोडीला म्हणतात बाह्य युत्क्रम कोनाची जोडी. पहिली जोडी कोणती आहे मग बाह्य युत्क्रम कोनाची. कोन ए आणि कोन जी. कोन ए आणि कोन जी हे बाह्य युत्क्रम कोनाची जोडी. दुसरी जोडी सांगा. कोन बी आणि कोन एच, बरोबर. कोन बी आणि कोन एच ही बाह्य युत्क्रम कोनाची दुसरी जोडी आहे. कोन बी आणि कोन एच. कोन बी कोन एच दोन्ही रेषांच्या बाहेर, या रेषा एल च्या वरच्या बाजूला आणि रेषा एम च्या खालच्या बाजूला,
म्हणजे असे आतमध्ये नाही तर बाहेरच्या साईडने छेदिकेच्या विरुद्ध अंगास, याला म्हणतात बाह्य व्युत्क्रम कोनाच्या जोड्या. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो आंतरकोन. नंबर 3 मध्ये आंतरकोन. आंतरकोन कशाला म्हणतात पहा, दोन रेषांच्या मध्ये, रेषा L आणि रेषा M यांच्यामध्ये छेदिकेच्या एकाच बाजूला कोन D आणि कोन E ही जी जोडी आहे याला म्हणतात आंतरकोनांची जोडी. आंतरकोनांच्या दोन जोड्या असतात, कोन D आणि कोन E ही एक जोडी, कोन C आणि कोन F ही दुसरी जोडी. छेदिकेच्या एकाच साईडला आंतरकोनाची जोडी तयार होते आणि दोन रेषांच्या मध्ये असते. म्हणजेच नंबर 1 कोन D आणि कोन E आणि नंबर 2 मध्ये कोन C आणि कोन F, कोन C आणि कोन F, हे दोन कोन आंतरकोन. पहा, हे दोन कोनाच्या जोड्या, ह्या दोन कोनाच्या जोड्या, ह्या दोन कोनांच्या जोड्या, आणि हे या ठिकाणी हे संगत कोन. किती जोड्या आहेत? 1 2 3 4. 4 जोड्या संगत कोनाच्या होतात, 2 जोड्या आंतरव्युत्क्रम कोनाच्या होतात, 2 जोड्या बाह्य व्युत्क्रम कोनाच्या होतात आणि 2 जोड्या आंतरकोनाच्या तयार होतात. तर या पद्धतीने दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर एवढे कोन तयार होतात किंवा एवढ्या कोनांच्या जोड्या तयार होतात. समजलं? हे इयत्ता 8वीचं रिपीट आहे. आता इयत्ता 8वी मध्ये आपण समांतर रेषा, रेषा पण कशा? समांतर. आता याच ठिकाणी आपण पाहू, समजा रेषा L आणि ही रेषा M ह्या परस्परांना समांतर आहे. कशा आहे? समांतर. मोडतो मी हे. जर दोन रेषा परस्परांना समांतर असतील, म्हणजेच रेषा L समांतर रेषा M आणि रेषा P ही छेदिका आहे, छेदिका आहे. हिला छेदिका का म्हणतात? कारण की ही रेषा P या रेषा L आणि M ला या दोन बिंदूमध्ये इंटरसेक्ट होऊन राहिली, छेदून राहिली, म्हणून या रेषा P ला या दोन रेषांची छेदिका म्हणतात. तर रेषा L समांतर रेषा M, यामुळे हे जे काही कोन तयार झाले याविषयीचे काही गुणधर्म आहेत. त्यामधला नंबर 1 चा गुणधर्म, हा कोन A आणि कोन E कोणते कोन आहेत? ते संगत कोन. सुरुवातीला आपण पाहिलं, याला म्हणतात संगत कोन. जर दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर हे जे संगत कोन असतात हे एकरूप असतात, किंवा दोन रेषांना जर एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणाऱ्या संगत कोनाची एक जोडी जर का एकरूप असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. ही समांतर रेषांची संगत कोन कसोटी आपण इयत्ता 8वीला शिकलेलो आहोत. समांतर रेषांची संगत कोन कसोटी कशी शिकलो आपण इयत्ता 8वीला? पहा, जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोनाची एक जोडी जर का एकरूप असेल, म्हणजेच कोन A एकरूप कोन E, या कोनाचं माप जर 40 अंश असेल तर याचे माप किती पाहिजे? 40 अंश. म्हणजेच कोन A आणि कोन E हे परस्परांशी एकरूप आहेत असं आपण म्हणत असतो. आणि संगत कोनाची जर एक जोडी परस्परांशी एकरूप असेल तर त्या दोन रेषा ह्या परस्परांना समांतर असतात.
ही झाली समांतर रेषांची संगत कोन कसोटी. त्यानंतर समांतर रेषांची व्युत्क्रम कोन कसोटी. इथे संगत कोन कसोटी लिहू आपण. पहा, संगत कोन कसोटी, समांतर रेषांची संगत कोन कसोटी. जर दोन रेषा परस्परांना दोन रेषांना एक छेदिका छेदत असेल आणि तयार होणाऱ्या संगत कोनांची कोणतीही एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. ही झाली समांतर रेषांची संगत कोन कसोटी. जर दोन रेषांना एक छेदिका छेदत असेल आणि तयार होणाऱ्या संगत कोनाची कोणतीही एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. आता जर तयार होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या तिन्ही जोड्या, संगत कोनाच्या एकूण किती जोड्या तयार होत असतात? 4. तर उरलेल्या तिन्ही जोड्या देखील एकरूप असतात. म्हणजेच त्या जोडीतील प्रत्येक कोन म्हणजे जोडीतील दोन कोन हे परस्परांशी एकरूप असतात. समजून राहिलं ना? तर ही झाली संगत कोन कसोटी. आपल्या पुस्तकामध्ये ह्या सर्व कसोट्या दिलेल्या आहेत. तुम्ही पुस्तकातून आपल्या रजिस्टर मध्ये ह्या लिहू शकता. फक्त इथे समजावून घ्या. हे संगत कोन कसोटी आहे. त्यानंतर व्युत्क्रम कोन कसोटी पाहू आपण. नंबर 2 ची कसोटी आहे व्युत्क्रम कोन कसोटी. याच पद्धतीने लिहायची. जर दोन रेषांना एक छेदिका छेदत असेल आणि तयार होणारे व्युत्क्रम कोनाची एक जोडी जर का एकरूप असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. ही व्युत्क्रम कोन कसोटी आहे. आणि जर का व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या तिन्ही जोड्या म्हणजे दोन आंतरव्युत्क्रम कोन आणि दोन बाह्य व्युत्क्रम कोनाच्या अशा एकूण 4 जोड्या असतात. तर उरलेल्या सर्व जोड्या ह्या एकरूप असतात. समजून राहिलं? व्हेरी गुड. व्युत्क्रम कोन कसोटी. व्युत्क्रम कोन कसोटीमध्ये जर हा कोन डी कोन एफ ला एकरूप असेल तर उरलेल्या जोड्या म्हणजे कोन सी एकरूप कोन ई, कोन ए एकरूप कोन जी आणि कोन बी एकरूप कोन एच, व्युत्क्रम कोन. आणि जर का समजा दोन रेषांना एका छेदिकेने छेदले आहे आणि व्युत्क्रम कोनाची जोडी जर ही एकरूप आहे, कोन डी एकरूप कोन एफ, तर ह्या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत असा याचा अर्थ होत असते. म्हणजे समांतर रेषांची व्युत्क्रम कोन कसोटी कशी सांगता येईल? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोनाच्या जोड्यापैकी एक जोडी जर एकरूप असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. ही झाली व्युत्क्रम कोन कसोटी. किंवा व्यत्यास. जर दोन रेषा परस्परांना समांतर असतील तर तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोड्या ह्या एकरूप असतात. म्हणजेच तयार होणारे व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. त्या जोडीतील जे दोन कोन असतात ते परस्परांशी काय असतात? एकरूप असतात.
ही झाली व्युत्क्रम कोन कसोटी. त्यानंतर आंतरकोन कसोटी. तिसरी कसोटी आहे आपल्याकडे आंतरकोन कसोटी. या आंतरकोन कसोटीमध्ये आपण पाहिलं आंतरकोन कोणते आहेत, तर ह्या दोन रेषा आहेत आणि यांना ही पी छेदिका छेदून राहिली. कोन डी आणि कोन ई हे आंतरकोन आहेत. दोन्ही समांतर रेषांच्या मध्ये तयार झाले छेदिकेच्या एकाच बाजूला. कोन सी आणि कोन एफ हे देखील या दोन रेषांच्या मध्ये तयार झाले छेदिकेच्या एकाच बाजूला. आंतरकोनाच्या ज्या दोन जोड्या तयार होतात त्या छेदिकेच्या एकाच बाजूला दोन समांतर रेषांच्या मध्ये तयार होत असतात. याला म्हणतात आंतरकोन. आणि आंतरकोन कसोटी कशी आहे पहा. दोन रेषांना जर एक छेदिका छेदत असेल आणि तयार होणारे आंतरकोन हे परस्परांचे पूरक कोन असतील, म्हणजेच यांच्या मापाची बेरीज 180 अंश असेल, म्हणजेच ते कोन परस्परांचे पूरक कोन असतील, तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोन हे जर पूरक कोन असतील तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. याचा अर्थ काय आहे की या दोन रेषांना हे एक छेदिका छेदून राहिली आणि या छेदिकेमुळे कोन सी आणि कोन एफ हे आंतरकोन तयार झाले. या कोन सी अधिक कोन एफ याच्या मापाची बेरीज आहे 180 अंश. जर या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 आहे, याचा अर्थ काय आहे, हे दोन कोन परस्परांचे पूरक कोन आहे. आणि जर का हे दोन कोन परस्परांचे पूरक कोन असतील तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. याला आपण म्हणतो आंतरकोन कसोटी. जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन जर का पूरक कोन असतील तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. किंवा व्यत्यास, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. हे आपण सर्व इयत्ता 8वी ला शिकलेलो आहोत. या बेसिकवर इयत्ता 9वीचं पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण समांतर रेषा हे आपल्या गुरुकृपा क्लासमध्ये मी NK देव आपल्या समोर लवकरच घेऊन येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे चॅनल चांगलं वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि डेली सर्व एपिसोड पहा. गुरुकृपा क्लासने इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि भविष्यात 10वी, 6वी पण 6 ते 10 या वर्गांचे सर्व मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश या सर्व मध्ये चॅनल चालू करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यासाठी आपलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. प्लीज क्लासचा उत्साह वाढवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.